मी सोनू माने हिंद केसरी तांबड्या हरण्याचा मालक. कालच्या झालेल्या 29 तारखेच्या मैदान बाबत मुख्यमंत्री केसरी याबद्दल थोडं बोलावं म्हणून मी लाईव्ह आलेलो आहे. तर जो निर्णय झालेला आहे मैदानचा, त्यामध्ये संदीप दादांनी जे काय सांगितले बक्षीस नको, हा निर्णय दादाने घेऊ शकत नाहीत. ॲक्च्युली या बैलाचा पार्टनर आमचा तांबडा हरण्या किंवा मी मालक सोनू माने, प्रकाश देवकुते, आम्ही दोघं आहे. त्यांनी थोडीशी विचारपूस करायला हवी होती, पण त्यांनी स्वतः डायरेक्ट जे निर्णय घेतला आहे तो त्यांच्यासाठी असेल. पण विषय असा आहे, दादानी झालेल्या मैदानात आमची कोणतीही चूक नसताना बैल भुजून रूटवरनं माणसांच्या पब्लिकमुळे भुजून थोडीफार टॉलीला घासूनच गेलेले आहेत, लांबून गेलेले नाही आहेत. तर असा जर कुठल्याही प्रकारचा आमच्यावर अन्याय होऊ नये, आम्ही गरीब घराण्यातून हा बैल सांभाळून रोजगार करून बैल सांभाळून आम्ही त्यांचं सगळं उदरनिर्वाह करतोय आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. आणि बक्षीस जे काय आहे ते आलेले प्रमाण आमचे बैल प्रामाणिक पडलेत. आम्ही कोणती काठी बॅटरी ढकली हा कुठलाही प्रकार केलेला नाही. आम्हाला बक्षीस मिळावं, एकच्या गाडीचं जे काय आहे त्या गाडीचं त्या बैलांना मिळावं, 2-3 जे काय नियमान आलंय त्याच्यावर जाणकार आणि जुन्या माणसांची सगळ्यांनी विचारपूस करून आम्हाला न्याय द्यावा. ह्याच्या आधी सुद्धा काय मैदानाला ढकली बॅटरी मेजॉरिटी झाली, त्यामध्ये शिरोळचं मैदान असू दे, बुधगाव माळा असू दे, नाहीतर गिरडीचं युनिकॉर्नचं मैदान असू दे, कागलचं असू दे, जिथं काय अन्याय झाला तिथं तुम्ही मेजॉरिटी करून बॅटरी करून गाड्या नंबर करून बक्षीस घरी घेऊन आला. त्यावेळेला कोणी नाकारलं नाही बक्षीस. त्यावेळेला कसं काय आणलं? बुधगाव माळात मी ब गटाचा बैल झुपून जाऊन गाडी माझी 1, 2, 3 कंटिन्यू पळत असताना माझी गाडी मागे सरली. का सरली मी काय बोलू देणार नाही, पण तिथं मेजॉरिटीचा प्रकार झाला का नाही? घेरडीला बुलेटच्या मैदानाला माझाच बैल होता हरण्यासोबत, तेव्हा काय प्रकार झाला का नाही? तेव्हा कसं काय तुम्ही मैदानचं बक्षीस घेतलं? आमच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला दादांनी न्याय द्यावा आणि आमची बैल योग्य पडलेत एवढीच अपेक्षा करतो. आणि दादांना हीच विनंती करतो की जाणकारांच्या माध्यमातून विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि बक्षीस मिळावं हीच विनंती.